त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मारहाण झाल्याची बातमी समोर येते। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। नाशिकमधील प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान सलग 2 दिवस सुट्टी असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाने काही भाविकांना मारहाण झाल्याची ही घटना समोर येते, ज्यामुळे या ठिकाणी काही भाविकांनी संताप देखील व्यक्त केलाय। मात्र रांगेमध्येच काही भाविक ठिय्या मांडून बसले होते, त्या कारणामुळे सुरक्षा रक्षकाने मारहाण केली अशी माहिती तिथल्या विश्वस्तांनी दिली आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सुरक्षा रक्षकांनी जोरदार हस्तक्षेप देखील केलाय असं घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी सांगितलंय। दोन्ही बाजूंचे व्हिडिओ क्लिप आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले आहेत। भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, मात्र जर तिथे येऊन अशा प्रकारे मारहाण होत असेल तर ती कितपत योग्य आहे असं देखील काही भाविकांनी या ठिकाणी म्हटलंय। दरम्यान ही वादग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी नियम आणि शांततेचं पालन करण्याचा सल्ला दिला जातोय। अनेक भाविकांनी या प्रकाराची निंदा देखील केली आहे आणि मंदिर व्यवस्थापनाला जबाब देण्याची मागणी देखील केल्याचं समोर येतं।